सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे सीएनजी पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। दुसरीकडे विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर रुळाला तडे गेलेले आहेत। ऐन गर्दीच्या वेळेला मध्य रेल्वेची वाहतूक ही ठप्प झाली आहे। सीएनजी नसल्यामुळे रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेरवर परिणाम झालाय। मुंबईकर बसनं प्रवास करतायत। बससाठी देखील प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। आठवड्याचा दुसरा दिवस आहे आणि मुंबईकरांचे हाल होत आहेत। ऑफिस गाठण्यासाठी उशीर होतोय। बससाठी प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत, कारण की सीएनजी पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या। सीएनजी बंद आहे, तर ऐन गर्दीच्या वेळेला मध्य रेल्वेची वाहतूक ही ठप्प झालेली आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गिरीश, आज आपण पाहतोय की एकतर सीएनजी पंपांवर मोठी गर्दी, सीएनजी मिळत नाहीये, त्याच्यामुळे रिक्षा, टॅक्सी सेवेवर परिणाम झालाय, तर दुसरीकडे ऐन गर्दीच्या वेळेला मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे। मुंबईकरांचे हाल होत आहेत। नक्कीच वृषाली, मुंबईकरांचे हाल होत आहेत आणि हे हाल कशा पद्धतीने होत आहेत त्याचे जी ताजी दृश्य आहेत ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। मोठी गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आहे। बसेस या ठिकाणी येत आहेत आणि अतिरिक्त बसेस सुद्धा वाढवण्यात यावा अशी जी मागणी आहे ती सुद्धा मुंबईकरांकडून या परिसरामध्ये केली जाते। मी सुद्धा कुर्ल्या पश्चिमेकडे आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहतोय। लगबग वाढलेली आहे। जे खासगी वाहनं आहेत ती सुद्धा या ठिकाणी यावी आणि त्यांनी सुद्धा आपल्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या बहाल कराव्या अशी मागणी केली जाते। ऑटो, शेअर रिक्षा, ऑटो स्टँड आहे, त्या ठिकाणी बघा ऑटोच नाहीये आणि कारण या सगळ्या ज्या ऑटो रिक्षा आहेत त्या सध्या सीएनजी पंपावर आहे। दुसरीकडे म्हणजे कांजूरमार्ग ते विक्रोळी दरम्यान डाऊन स्लो मार्गावरती रेल्वे रुळाला तडा गेल्याची माहिती मिळते आणि त्याला दुरुस्त होण्यासाठी 1 ते 1.5 तास लागणार आहे आणि त्यामुळे सुद्धा मोठी जी वाहतूक कोंडी आहे ती सध्या मुंबईमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मोठ्या रांगा ज्या आहेत त्या सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये लागलेल्या आहेत। रिक्षासाठी बरेचसे लोक आहेत जे 10 ते 15 मिनिटांपासून या ठिकाणी थांबलेले आहेत। काही जण अर्धा तासापासून थांबलेले आहेत। त्यांची गर्दी झालेली आहे, मात्र त्यांना कुठेही ऑटो रिक्षा मिळत नाहीये। जे शेअरिंग रिक्षा आहे, कुणाला बीकेसीला जायचं आहे, कुणाला कोहिनूर सिटीमध्ये जायचं आहे, त्या ठिकाणी बरेचसे ऑफिसेस आहेत आणि त्यामुळे याचा जो फटका आहे तो सर्वसामान्य मुंबईकरांना, चाकरमान्यांना स्पष्टपणे बसताना पाहायला मिळतो। बॅग्स घेऊन हे सगळे जे चाकरमानी आहेत ते सध्या ऑटो स्टँडवर थांबलेले आहेत। काही बसेससाठी रांग करून थांबलेले सुद्धा चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतंय। एकंदरीत या संपूर्ण परिसरामध्ये प्रवाशांची गर्दी वाढलेली आहे आणि ही गर्दी नेमकी कधी कमी होणार आणि याला नियंत्रित करण्यासाठी नेमकं प्रशासन काही उपाययोजना करणार आहेत का, अतिरिक्त बसेस फेऱ्या वाढवणार आहे का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण सध्याच्या घडीला मुंबईकरांचे प्रचंड हाल होताना मुंबईतील कुर्ला स्थानक असू द्या, दादर स्थानक असू द्या किंवा महत्त्वाची स्थानकं असू द्या त्या परिसरामध्ये होताना पाहायला मिळते। वृषाली, नेहमीच सकाळच्या वेळेला ऑफिस गाठण्याची मोठी घाई असते, मात्र त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जर खोळंबा झालेला असेल सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा तर याचा फटका हा मुंबईकरांनाच बसतोय। धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता आपण थेट जाणार आहोत ठाण्यामध्ये। सीएनजी पंपाच्या बाहेर सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गणेश, आज तिसरा दिवस आहे। परवापासून सीएनजी पुरवठा जो बंद आहे तो अजूनपर्यंत ठप्प आहे आणि कधी सुरू होईल याबाबत ठोस माहिती काही दिली जात नाहीये। नक्कीच वृषाली, आपण सध्या ठाण्यातील महानगर सीएनजी गॅस ह्या पंपावरती आहोत आणि याच ठिकाणी अर्धा ते 1 किलोमीटर रिक्षांच्या रांगा आहेत। रात्री असेल या पहाटेपासून रिक्षा जे चालक असेल, मालक असेल, त्यांनी या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत आणि या ठिकाणी महानगर ऑनलाईनच्या पद्धतीने या ठिकाणी सीएनजी दिला जातो, पुरवठा दिला जातो। मात्र काही ठिकाणचा पुरवठा जो होतो ऑफलाईनचा बंद झालेला आहे। मात्र त्याचा फटका जो आहे तो ठाणेकरांना असेल, वाहन चालकांना असेल, या प्रवाशांना असेल तो बसताना दिसत आहे। गेल्या 2 दिवसापासून हा प्रवाशांना आपलं कामावरती जाण्यासाठी मोठा फटका बसत आहे। त्यामुळे अनेक रिक्षा जे आहेत ते रिक्षा स्टँडवर देखील कमी झाले आहेत। त्याचं कारण म्हणजे अनेक ठिकाणचे जे ऑफलाईनचे गॅस जे आहेत पंप आहेत ते बंद झाले आहेत। मात्र काही महानगर गॅस आहेत ते कुठेतरी सुरू आहे। मात्र या सुरू असल्या कारणास्तव मात्र दुसरीकडे अर्धा ते 1 किलोमीटर रांगा जे आहेत ते रिक्षांच्या गेल्या। ठीक, नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।